मंडळी, ऑक्टोबरमध्ये 2 ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहेत. 2 ग्रह आपली जागा बदलणार आहेत आणि त्यामुळे 7 राशी अशा आहेत ज्यांना हंस महापुरुष आणि रुचक योगाचा अनुभव येणार आहे. काय आहेत हे योग? म्हणजेच या 7 राशींना सुबत्ता, कल्याण, पद, प्रतिष्ठा, पैसा, भरभराट, सुवर्णसंधी या सगळ्या गोष्टी अनुभवायला येऊ शकतात. पण तुमच्यापैकी बरेच जण असे आहेत जे म्हणतात की राशी भविष्यात सांगितल्याप्रमाणे अनुभव आम्हाला येत नाही, काही चांगलं घडत नाही आमच्या लाईफमध्ये. राशी भविष्यात सांगितलं जातं भरभराट होईल, पण आमच्या समस्याच सुटत नाही, भरभराट कधी होणार? त्याचबरोबर काहींचं म्हणणं असतं की हो, राशी भविष्यात सांगितल्याप्रमाणे आमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतायत, बदल घडतायत, चांगले अनुभव येत आहेत. असं का घडतं? एकाच राशीच्या लोकांना 2 वेगवेगळे अनुभव का येतात बरं? याचं कारण सुद्धा आपण या व्हिडिओत समजून घेणार आहोत. आणि नुसतंच कारण समजून घेणार नाही आहोत, तर त्यावर उपाय सुद्धा बघणार आहोत की असं होऊ शकतं की एकाच राशीच्या व्यक्तींना 2 वेगवेगळे अनुभव, टोकाचे अनुभव येऊ शकतात. पण त्यावर उपाय असतो जो ज्योतिषशास्त्रात सांगितला जातो. तो केला तर तुम्हालाही त्या ग्रहांचे सकारात्मक अनुभव निश्चितच दिसून येतात. चला आता मुद्द्यावर येऊया की त्या 7 राशी कोणत्या आहेत ज्यांच्यासाठी ग्रहांचं हे राशी परिवर्तन लाभदायी ठरणार आहे आणि ते ग्रह कोणते आहेत. आधी मी राशींची लिस्ट सांगते ज्या राशींना चांगले अनुभव येणार आहेत आणि मग आपण ते 2 ग्रह कोणते ते बघूया आणि मग प्रत्येक राशीनुसार बघूया की काय वेगवेगळे अनुभव राशीला येऊ शकतात. तर लाभ होणाऱ्या राशींमध्ये आहे मेष रास. आता मेष राशीच्या लोकांनी लगेच रिॲक्ट व्हायची गरज नाही. तुम्हाला 7.5 चालू आहे माहिती आहे आणि म्हणून काही अडचणींचा सामना तुम्ही करताय, पण ऑक्टोबर महिना तुम्हाला दिलासा देणारा ठरू शकतो. त्याबद्दल आपण जरा सविस्तर पुढे बोलूया. आधी पुढच्या राशी कोणत्या आहेत ते बघू. मिथुन रास, 3री रास आहे कर्क रास, 4थी रास आहे कन्या रास, 5वी रास आहे वृश्चिक रास, 6वी रास आहे मकर रास आणि 7वी रास आहे मीन रास. या त्या राशी आहेत ज्या राशींना ऑक्टोबरमध्ये काही चांगले अनुभव येऊ शकतात. आता जरा एक राशीचं सविस्तर जाणून घेऊ. पण त्याआधी जे 2 ग्रह राशी परिवर्तन करणारे त्यामध्ये पहिला ग्रह आहे गुरुग्रह, बृहस्पती ज्याला म्हणतात, आणि दुसरा आहे मंगळ ग्रह. हे 2 ग्रह आहेत जे त्यांच्या उच्च राशीमध्ये असणार आहेत आणि म्हणून 2 राजयोग या सगळ्या राशींसाठी तयार होतात. पहिला राजयोग म्हणजे हंस महापुरुष आणि दुसरा म्हणजे रुचक योग. हे चांगले योग तयार होतात. आता हे योग कसे तयार होतात? तर ग्रह जेव्हा स्वतःच्या उच्च राशीमध्ये असतात तेव्हा हे योग तयार होतात. जसं की गुरुग्रह आता कर्क राशीत जाणार आहे 18 ऑक्टोबरला, तर तो त्याच्या उच्च राशीमध्ये जाणार आहे. उच्च रास म्हणजेच काय? जसं माणसाला सगळ्यात प्रिय आपलं घर असतं. तुम्ही तुमच्या ताकदीने तुमच्याच गावात काम करता, बरोबर? तुमच्या घरामध्ये तुम्ही शेर असता. तसं ग्रहांसाठी सुद्धा काही कम्फर्टेबल राशी आहेत की जिथे ते त्यांच्या ताकदीने काम करतात. तर असा गुरुग्रहासाठी कर्क रास आहे आणि मंगळ ग्रहासाठी वृश्चिक रास आहे. मंगळ ग्रह सुद्धा वृश्चिक राशीमध्ये जाणार आहे आणि म्हणून या ग्रहांची ताकद वाढणार आहे आपण असं म्हणू शकतो. तर या ग्रहांची वाढलेली ताकद ज्या राशींच्या कामाला येणार आहे त्या राशींबद्दल आता बोलूया. सगळ्यात आधी मेष रास. मेष राशीच्या लोकांना खूप 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 जास्त तक्रारी आहेत की आमच्या बाबतीत सध्या काहीही चांगलं घडत नाही आहे, खूप कामं अडली आहेत. मान्य आहे, 7.5 चालू आहे, तर काही अनुभव तर तुम्हाला येणारच आहे. होता होणारी कामंसुद्धा अडतायत असं वाटतंय, बरोबर आहे. पण गुरुचं जे गोचर आहे ते मात्र तुम्हाला थोडासा दिलासा देणार आहे. मंगळ आणि गुरुग्रहाच्या शुभ संयोगामुळे कौटुंबिक जीवनात शांतता येऊ शकेल, आर्थिक परिस्थिती सुधारेल, वाहन किंवा घर खरेदी करण्याचे योग सुद्धा तयार होत आहेत. नवीन लोक भेटतील, त्यांच्याकडून सुद्धा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना सुद्धा यश मिळेल आणि परदेशातून लाभाची संधी सुद्धा आहे. आता या सगळ्या गोष्टी आहेत, पण जर तुम्हाला चांगला अनुभव येत नाही आहे तर त्याचं कारणही असं आहे की तुमची 7.5 चालू आहे म्हणून तुम्हाला अडचणी येत आहेत. तर त्यासाठी तुम्ही उपाय करायला हवे. दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांना तेल अर्पण करायला हवं. जर तुम्हाला ते जमत नसेल तर रोज मारुती स्तोत्राचं पठण करायला हवं. तुमच्या ऐपतीप्रमाणे दानधर्म तुम्ही करायला हवा. शनिवारच्या दिवशी खास करून समाजातल्या गोर, गरीब, अनाथ, अपंग, असहाय्य या लोकांसाठी काही सेवा देता आली किंवा काही दानधर्म तुम्हाला करता आला, अगदी तुमच्या ऐपतीप्रमाणे 100 रुपये जरी देता आले तरीसुद्धा ते तुमच्यासाठी मदत करणारे ठरणार आहेत, हे लक्षात ठेवा. शनी महाराज म्हणतात तुम्ही दुसऱ्यांना मदत करा, मग मी तुमची मदत करतो. तर तुम्हाला असा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला थोडासा दानधर्म किंवा सेवा करावी लागेल. शनी महाराजांची सुद्धा उपासना करावी लागेल. आता जर तुम्हाला गुरुग्रहाचं पाठबळ हवं असेल तर दत्तगुरूंची उपासना करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. गुरुवारच्या दिवशी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेणं असेल किंवा दत्तगुरूंच्या एखाद्या स्तोत्राचं नियमित पठण करणं असेल, श्री गुरुदेव दत्त हा जो मंत्र आहे या मंत्राचा जप करणं असेल, जसं तुम्हाला जमेल तशी साधना उपासना तुम्ही केली तर ग्रहांचं जे राशी परिवर्तन होतंय त्याचा लाभ तुम्हाला होईल आणि तसा अनुभव सुद्धा तुम्हाला येईल.
पण तुम्हाला काहीतरी करावी लागेल. उपासना न करता अचानक काहीतरी चांगलं घडेल असं होणार नाही. आत्ता मगाशी जे 2-3 उपाय मी एकदम एकामागे एक सांगितले, तर ते सगळे एकदम करायची गरज नाही आहे. कुठलाही एक उपाय करा. जसं दत्तगुरूंच्या मंत्राचा जप असेल किंवा दत्तगुरूंचं एखादं स्तोत्र म्हणणं असेल किंवा दर शनिवारी शनी मंदिरात जाण्याचा नियम करणं असेल. यापैकी सुद्धा कुठलाही एक नियम तुम्ही केलात तर तो तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणायला मदत करेल. आता लाभ होणारी पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी हा काळ शुभ ठरू शकतो. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. वडिलोपार्जित व्यवसायातून नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ उत्तम आहे. मेहनतीचं फळ मिळेल. नवीन संधी उपलब्ध होतील. वेळोवेळी धनलाभ सुद्धा होऊ शकतो. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं, अध्यात्माकडे मिथुन राशीच्या लोकांचा कल वाढताना दिसेल. आता बोलूया कर्क राशीबद्दल. कर्क राशीमध्येच गुरु महाराज येणार आहेत. लक्षात घ्या, गुरुग्रहाचं पाठबळ मिळणं खूप गरजेचं असतं. लग्न जमण्यासाठी असेल किंवा संसार चांगला व्हावा यासाठी असेल, कुटुंबात प्रगती व्हावी यासाठी असेल, या सगळ्याच गोष्टींसाठी गुरु महाराजांचं पाठबळ अत्यंत आवश्यक असतं. आणि कर्क राशीच्या लोकांना तेच पाठबळ या 18 ऑक्टोबरपासून मिळणार आहे. गुरु महाराज तुमच्याच राशीमध्ये येत आहेत. त्यामुळेच तुमच्यासाठी हे गोचर अत्यंत शुभ ठरणार आहे. मग काय चांगला अनुभव येऊ शकतो? या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. मानसिक शक्ती वाढेल. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. पदोन्नतीचे योग आहेत. जीवनातील अनेक गुंतागुंतीच्या बाबी सोडवल्या जाऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी विशेषतः शिक्षण आणि स्पर्धेत यश मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ चांगला म्हणावा लागेल. त्यातही जर तुम्ही गुरु महाराजांची उपासना केली, अगदी श्री स्वामी समर्थांची उपासना केली तरी दत्तगुरूंचाच ते अवतार आहेत. त्यामुळे स्वामी महाराजांची सेवा उपासना करणं सुद्धा तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकतं. कन्या रास. कन्या राशीच्या लोकांना सुद्धा उत्कृष्ट परिणाम या काळात मिळू शकतात. खास करून मंगळाचं जे गोचर आहे ते त्यांच्यासाठी शुभ ठरेल. आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वासाने केलेल्या कृतीमुळे महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ मिळू शकतात. या काळात शत्रूंवर विजय मिळवता येईल. प्रभाव वाढेल. एखादी चांगली बातमी कळू शकते. थोडक्यात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मंगळ गोचर अत्यंत फायदेशीर कन्या राशीसाठी ठरू शकतं. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांना आदर आणि सन्मान मिळेल. संशोधनात गुंतलेले जे आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. पोलीस, सैन्य भरती याची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकतं. नियोजित योजना यशस्वी होतील. गुरुच्या प्रभावामुळे मंगळाचा नकारात्मक प्रभाव कमी होईल. या काळात शहाणपणाने वागलात तर यश मिळेल. सर्व कामं संयमाने मात्र करावी लागतील आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मकर रास. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सन्मान मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना बोनस, भेटवस्तू मिळू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स किंवा सोने चांदीच्या व्यापारात जे आहेत त्यांनाही फायदा होऊ शकतो. उत्पन्नात वाढ होऊ शकते. सर्व कामं पूर्ण प्रामाणिकपणे आणि पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यावसायिकांना लक्षणीय नफा त्यामुळे दिसेल. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन करिअरच्या संधी समोर येऊ शकतात. भावंड म्हणा किंवा जवळच्या लोकांकडून सुद्धा तुम्हाला पाठिंबा मिळेल. मित्रांकडून सुद्धा लक्षणीय लाभ होऊ शकतो. आता बोलूया मीन राशीबद्दल. मीन राशीला सुद्धा 7.5 चालू आहे आणि त्यामुळे काही बाबतीत, खास करून आरोग्याच्या बाबतीत तक्रारी त्यांना जाणवत असतील. पण आता जे गुरुचं गोचर होत आहे ते तुमच्यासाठी भाग्याची भक्कम साथ घेऊन येणारं ठरेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. शिक्षणात लक्षणीय परिणाम दिसू शकतात. विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना सत्ता आणि प्रतिष्ठा मिळू शकते. आर्थिक लाभाच्याही अनेक संधी समोर येऊ शकतात. संधीचा फायदा मात्र तुम्हालाच करून घ्यावा लागेल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या महिन्यात यश मिळू शकतं. सर्व कामं अत्यंत हुशारीने मात्र करा. लक्षणीय फायदे त्यामुळे तुम्हाला होतील. तुमच्याकडे असलेल्या अनुभवाचा तुम्ही कसा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेऊ शकता या दृष्टीने विचार करा. मित्रांनो, आता बघूया की राशी भविष्यात जेव्हा चांगलं काही सांगितलं जातं तसं अनुभवायला येत नाही त्यामागे कारण काय असतं. लक्षात घ्या, राशी भविष्य जे असतं ते ग्रहांचं जे महिन्याला राशी परिवर्तन होत असतं त्यावर सांगितलं जातं. आणि मग तसा अनुभव तुम्हाला येत नाही याचं कारण तो ग्रह तुमच्यासाठी वैयक्तिक कुंडलीमध्ये अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे बघणं महत्त्वाचं ठरतं. बऱ्याचदा ग्रह जर प्रतिकूल असेल किंवा त्या ग्रहाचं होणारं राशी परिवर्तन तुम्हाला म्हणावा तसा लाभ देत नाही, अशा वेळी त्या ग्रहाच्या संदर्भातले उपाय करणं आवश्यक असतं. मग तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतात. आणि म्हणूनच प्रत्येक राशी भविष्यासोबतच अनेक जण उपाय सुद्धा सांगत असतात. आम्ही सुद्धा आमच्या व्हिडिओमध्ये त्या ग्रहांचे उपाय सांगतो. ते उपाय जर तुम्ही केलेत तर तुम्हाला सकारात्मक अनुभव नक्कीच येतात. वैयक्तिक कुंडली हा फार मोठा भाग असतो आणि हा फार वेगळा भाग असतो. म्हणूनच साधारणतः ग्रहांच्या राशी परिवर्तनावरून मांडले जाणारे अंदाज आणि वैयक्तिक कुंडलीतले तुमचे अनुभव यामध्ये थोडासा फरक दिसून येतो. पण जर तुम्ही योग्य उपाय केलेत
तर मात्र तुम्हाला देखील लाभ पाहायला मिळू शकतो. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.